हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तुम्हाला प्रश्न पडला असेल की चुकारकामवाली बाई कुठे गेली आता? इतक्या दिवसात एकसुद्धा व्हिडिओ नाही टाकला. कदाचित 9-10 दिवस झालेत. त्याबद्दल माफ करा. तर मी गेले होते माझ्या माहेरी कोकणात. तर तिथे मी 7 दिवस तरी होते आणि आल्यानंतर थोडासा स्ट्रेस होता प्रवासाचा वगैरे. पाऊस पण भरपूर होता. आम्ही तिकडून निघालो आणि इकडे आलो त्या दिवशीसुद्धा. रेड अलर्ट तर ऑलरेडी सांगितलाच होता. तर मग मला त्यामुळे आणखीन जरा 2 दिवस जास्त लागले व्हिडिओ अपलोड करायला. कोकणात होते त्यामुळे मग तिथे थोडासा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम येत होता. म्हणून मग तिथून मी काही व्हिडिओ केला नाही, अपलोड केला नाही. म्हणून मग फक्त शूट केलं थोडंफार. तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते या व्हिडिओमध्ये. माझ्या मुलाला पण भरपूर मजा आली तिथे. 7 दिवस सगळे भरपूर नातेवाईक आले होते. त्यांच्या सगळ्यांच्यातसुद्धा त्याला खूप छान वाटलं आणि त्यात शाळा पण नाही आठवडाभर. त्यामुळे तो एकदम मजेत होता. सकाळी उठल्याबरोबर काही ना काहीतरी त्याचं चालू असायचं. शिवाय समुद्रावर पण आम्ही गेलो होतो. आमच्या गावाला मस्त छान समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर या काही दिवसात आम्ही तिथे पण गेलो होतो. मस्त वाळूत खेळला तो. शिवाय हे असं मस्त समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण प्लॅटफॉर्म बांधलेला आहे. तिथे तुम्ही व्यायाम करू शकता. पूर्ण किनारा असा फिरू शकता पाण्यात जायचं नसेल तर. आणि आता हे वाळूतसुद्धा नाव लिहिणं नेहमीचं आवडता छंद आपल्या सगळ्यांचाच. तसा तो पण आनंद घेतोय. इकडे गिरगाव चौपाटी किंवा मुंबईच्या कुठल्याही चौपाटीपेक्षा मला हा माझ्या गावचाच समुद्रकिनारा जास्त आवडतो. खूप छान आहे हा समुद्रकिनारा. त्यामुळे मला मुंबईच्या कुठल्याही समुद्रकिनाऱ्याची भुरळ पडली नाही आत्तापर्यंत. मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं होतं की माझं बालपण खूप छान अशा निसर्गरम्य वातावरणात गेलेलं आहे. तर हा समुद्रकिनारासुद्धा त्याचाच एक भाग आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझे बाकीचे पण व्हिडिओ पहा आणि नक्की अभिप्राय कळवा तुमचा. तर हे आमचं किचन आहे आत्ता. आणि आता किचनच्या लगेच बाहेर असं पडलं की हे डायनिंग रूम आम्ही करून ठेवली आहे. ही डायनिंग टेबल असं मस्त आमचं इथे अड्डाच असतो सगळ्यांचा. घरात खूप माणसं आली होती, नातेवाईक जमले होते. तर त्यांनी आणलेलं आणि आधीचा सगळा पसारा थोडासा पडलेला आहे. आणि ही लगेच बाजूला खिडकी आहे. तर खिडकीतून उजेड आणि ऊन खूप छान येतं. त्यामुळे इथं खूप फ्रेश वाटतं. हा जो एरिया आहे डायनिंग टेबलच्या इथला, तर आम्ही इथंच बसून असतो त्यामुळे. आणि ही ग्रीनरी मस्त दिसते अशी त्या खिडकीतून. जाळी लावलेली आहे त्यामुळे थोडंसं बारीक बारीक असे कण दिसतात. पण खूप छान वाटतं असं या खिडकीतून बघायला. असं सकाळ सकाळी मी आधी पहिली खिडकी हीच उघडते. चहा, नाश्ता, जेवणं, बाकीची कामं ही इथंच चालतात आमची. आणि हा इथे एक टाईल मोठी लावलेली आहे की ज्याच्यावर आम्ही मेसेज लिहू शकतो. आणि माझ्या मुलासाठी पण पेंटिंग बोर्ड झाला आहे तो. त्याच्यावर लिहिता पण येतं आणि पुसता पण येतं. त्याला आवडला तो. आणि आता माझी जरा चुकारकामं इथं पण थोडीशी करते मी. माझ्या आईच्या किचनमध्ये सुद्धा किचन ट्रॉली नाही आहे. त्यामुळे खूपसं सामान ती असं डब्यांच्यातच ठेवून देते. तिचे खूप असे डबे आहेत. काही जुने आहेत, काही नवे आहेत. हे स्टीलचे दिसत आहेत ते नवे आहेत. ते वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. आणि शिवाय काही जुने आहेत ते ॲल्युमिनियमचे डबे आहेत. ॲल्युमिनियमचे डबे पहिले होतेच खूप वापरात. पण हे आता प्लॅस्टिकचे नाही आहेत किंवा ट्रान्सपरंट नाही आहेत. तर त्याच्यातलं ठेवलेलं कसं दिसणार, कळणार कसं? त्यामुळे मग मी हे आता चुकारकाम थोडंसं छोटंसं करते आहे. म्हणजे आई किंवा बाबा किंवा आणखीन कोणी माझ्या बहिणी किंवा आणखीन नातलग कोणीही काही शोधत असेल तर त्यांना पटकन सापडेल. तेवढीच आईला माझ्याकडून छोटीशी मदत होईल. हा कप्पा तरी पूर्ण झाला आहे. ही विळीसुद्धा माझ्याकडे आहे तशीच इथे. तर आईसुद्धा मुंबई ग्राहक पंचायतचं सामान मागवते. तर ते सुद्धा सामान आता आलेलं आहे. इथे नॉर्मली 16-17 तारखेला येतं सामान. आईचं बघूनच मी माझ्या इथे पण आता इकडे दादरला मागवते. गिरगावला होते तेव्हासुद्धा मी मुंबई ग्राहक पंचायतचं सामान मागवत होते. आता कशात काय ठेवलं आहे तसं मी स्टिक नोट सगळ्या डब्यांवर लावते. म्हणजे पटपट त्या डब्यात काय काय ठेवलं हे लगेच कळून येईल.
फक्त स्टिक नोट वाचली की सगळे डबे उचकत बसावे लागणार नाही, उघडून बघावे लागणार नाही. माझ्या आईकडे असे भरपूर मोठे डबे आहेत, त्यामुळे सगळं सामान अगदी मावतं. तरी मी हे दाखवते ते अर्धच आहे असणार आहे. अजून दुसरा पसारा पण भरपूर आहे स्नॅक्सचा वगैरे. आणि आत्ता सगळ्यांनी आणलेलं आहे ते सुद्धा खूप वेगवेगळं सामान आहे. तर सध्या तरी हे मी वाण सामानाचंच सगळं लावते. एवढे डबे माझ्याकडे सुद्धा नाही आहेत, तेवढे आईकडे आहेत. आता सगळं लावून झालं आहे. आता मस्त वाटतंय, क्लीन वाटते. आणि हे सगळंच दाखवत बसले असते तर एक वेगळाच व्हिडिओ करावा लागला असता मला, पण सध्या एवढंच ठीक आहे. तर आता जरा तुम्हाला माझ्या घराभोवतालची सैर करवते. समोरचा भाग आहे. ही गाडी आमची नाही, ॲक्च्युली आमच्याकडे जे भाडेकरू राहतात त्यांची आहे. हेच आमचं अंगण आहे आणि पलीकडे रस्ता आहे, त्या गेटच्या पलीकडे. त्याही आधी आपण टेरेसवर जाऊया. आमच्या घराच्या कंपाऊंडच्या बाजूला हे एक शेत आहे छोटंसं, आणि त्याच्या मागेही शेत आहे. तर इथे भात लावलेला आहे, मस्त मोठा झाला आहे आता आणि मस्त हिरवंगार झालं आहे. पाऊस आहे तर सगळीकडे आता हिरवंगार झालं आहे. बघूनच खूप छान प्रसन्न वाटतं आणि फ्रेश वाटतं. छोटी छोटी घरं पण आहेत आजूबाजूला. हा बाजूला बंगला पण आहे मोठा. छान वाटतं हिरव्यातून मस्त रंगीत बंगला. आता वर जाऊया. इथे पहिल्या मजल्यावर 2 खोल्या आहेत, तिथे भाडेकरू राहतात दोन्ही खोल्यांच्यात. खूप आधी आम्ही भाडेकरू ठेवत नव्हतो, पण आता ठेवतात बाबा, कारण वरच्या खोल्या अशाच रिकाम्या राहतात. आमचा खूपसा वेळ आता खालीच जातो, तर वरती येणं होत नाही आता पहिल्यासारखं. आणि आता आणखीन वर जाऊया टेरेसवर. तर हे टेरेसवरून असं मस्त दिसतं, आणखीनच छान वाटतं. पहिले टेरेसवर आम्ही पत्रे घातलेले नव्हते. 2020 साली जे मोठं वादळ आलं त्याच्यात हे पत्रे सगळे गेले होते आणि आता परत लावले बाबांनी. ही टाकी आणि जुनी सायकलसुद्धा आम्ही इथेच ठेवली आहे. तर हा मागचा व्ह्यू आहे घराच्या मागचा. मागे सुद्धा नारळाची झाडं भरपूर आहेत. कडेला शेवग्याचं झाडसुद्धा दिसतंय आणि हे वॉटरप्रूफिंग केलं होतं, त्यामुळे असं नीट बांधून घेतलं आहे बाबांनी. आम्ही इथंच यायचो टेरेसवर आणि पत्रे वगैरे नव्हते तर कठड्यावर झोपून वरती आकाशात बघत बसायचो. रात्रीच्या वेळीसुद्धा खूप छान आकाश दिसायचं, चांदण्या वगैरे मस्त वाटायचं. असे शाल अंतरल्यासारखी चांदण्यांची. आम्ही पूर्वी खूपच इथे यायचो. मूड खराब असला किंवा फ्रेश वाटत नसलं, काम करून खूप कंटाळा आला, थकल्यासारखं वाटत असलं, तर आम्ही इकडं तिकडं जाण्यापेक्षा आम्ही टेरेसवरच यायचो इथं वरती आणि मस्त फ्रेश वाटायचं आणि आम्ही तासनतास बसायचो. मग इथं आल्यावर तर थकवा दूर पळूनच जायचा. खूप छान वाटायचं. असं वाटायचं की इथंच सगळं जेवण वगैरे इथंच करावं, झोपावं पण इथंच, कारण वारासुद्धा खूप छान लागतो इथे आणि एवढी ग्रीनरी असताना का नाही फ्रेश वाटणार आणि मस्त थंड पण वाटतं. आमच्या समोरसुद्धा भरपूर घरं आहेत, काही डोंगरावर पण आहेत. तिकडे एक बिल्डिंगसुद्धा झाली आहे, पहिले नव्हती तिथे, पण आता ती थोडं थोडं आमचं गाव डेव्हलप पण होतं आहे. आणि हा समोर एक मस्त असा डोंगर आहे, पूर्ण दिसतो, अगदी त्या रस्त्यापर्यंत असा गेलेला दिसतो. आम्ही त्या डोंगरावर पण जाऊन आलो आहेत. मी माझ्या एका पुण्याच्या मैत्रिणीलासुद्धा नेलं होतं. शिवाय इथली पण मैत्रीण होती माझ्यासोबत. शिवाय आम्ही बहिणीसुद्धा गेलेलो आहेत. आम्ही बहिणी 3-4 वेळा तरी तिथे गेलेलो आहेत आणि तिथे काजू, आंबे वगैरे खूप झाडं आहेत वेगवेगळी. शिवाय मोरसुद्धा दिसतात आणि वरून समुद्र तर खूप सुंदर दिसतो. खूप छान असं दृश्य दिसतं वरून. तर आता खाली उतरली आहे मी, तर तुम्हाला जरा झाडांची ओळख करून देते. आमच्या बागेत काय काय झाडं आहेत ती. तर ही कृष्ण तुळस, इथं कृष्ण तुळस भरपूर होत्या, त्यातली ही मोठी ठेवली आहे बाबांनी. हे आबोलीचं झाड आहे, मस्तपैकी छोटीशी आबोली आली आहे. आणि हे पारिजातकाचं झाड आहे. छोटंसं आहे झाड, पण त्याला भरपूर बहर आलं आहे आत्ता पावसाळ्यात. पण पावसाळ्यात असा सडा खाली पडलेला होता, एकदा मी फोटो काढलेला तो शेअर केला. तर आत्ता पावसामुळे त्यातली काही फुलं पडलेली नाही आहेत. सकाळी पडलेली असतात पण आता काहीच दिसणार नाही. तर हे ओव्याचं झाड होतं आणि हे तगरीचं झाड आहे, छोटंसं झाड आहे तगरीचं. आधी थोडंसं मोठं होतं. हे बघा, हे एक फूल राहिलं आहे फक्त. एवढ्या पावसात एक फूल जरा तग धरून राहिलं. खूप छान वास येतो. रात्री फुलतात फुलं, त्यामुळे खूप असं सुवास पसरलेला असतो सगळीकडे. मला बाबासुद्धा येऊन सांगतात की छान वाटतंय, हा वास येतोय मस्त, पारिजात फुलला येतं. तर हा मोठा आंबा आहे. 2020ला हा मोडला होता आमचा आंबा, पण आता चांगला जरा थोडासा जीव धरला आहे त्यांनी, तग धरला आहे
आणि ही जास्वंदाची झाडं तर भरपूर आहेत आमच्या इथे. शिवाय पावसाळ्याचे दिवस आहेत तर हे तेरड्याची पण झाडं जरा आली आहेत, पांढरा आणि गुलाबी. गणपतीला सुद्धा त्यामुळेच वाहिली जातात, इतर फुलं जास्त नसल्यामुळे. जास्वंद कमी फुलतं पावसाळ्यात, पण थोड्याफार कळ्या दिसतात आलेल्या. मी इथूनच जास्वंद नेलेला आणि तो माझ्याकडे आता केवढा मोठा झाला आहे झाड, तुम्ही बघितलंच असेल कुंड्यांच्यात. आणि त्या गेटच्या पलीकडे इकडे पण थोडीशी तेरड्याची झाडं आलेली आहेत. हे कसलं तरी शोचं झाड आहे. एक कृष्ण तुळस आहे, आणखीही काही झाडं आहेत. हे कर्दळीचं झाड आहे, खूप छान कोंबडा म्हणतात त्याला, मस्त फुललाय. हे कडुनिंबाचं झाड आहे, खूप मोठं होतं, बाबांनी खूप वेळा तोडलंय तरी ते छान अजून आहे. जास्वंद आहे. हे गुलाब आहे, गुलाब बारीक छोटा गुलाब आहे हा, गुलाबी असा. मस्त फुलं फुललेली असतात. आत्ता सध्या काही कळ्या पण नाही आहेत. बाबांनी खूप काटछाट केली आहे झाडांची, म्हणून आता जरा कमी दिसतंय. कुंदाचं झाड आहे आणि शिवाय मोगरा पण असा मिक्स आहे. आणि हे आमचं घर, आईबाबांचं घर, माझं माहेर. पूर्वाभिमुख आहे. खूप साधं आहे, समोरून सुद्धा आणि आतून सुद्धा साधा आहे. साधी राणी आणि उच्च विचारसरणी हे माझ्या माहेरचं सूत्र सगळ्यांनाच कळून आलेलं आहे. त्यामुळे साधं असलं तरी खूप आधार आहे माहेरवाशिणींना, सांगेन तेवढं कमीच आहे. तर इकडे पार्किंग एरिया केलाय बाबांनी. आईबाबांची 4 व्हीलर, शिवाय आईची 2 व्हीलर, बाबांची 2 व्हीलर, अशी 3 गाड्या तरी आमच्या आहेत इथे. तर आता मागे जाऊया आपण. माझ्या बाबांनी भरपूर झाडं लावलेली आहेत आणि काही आम्ही इथं आलो तेव्हासुद्धा ऑलरेडी होतीच. इथं येऊन आम्हाला 17-18 वर्ष झालेली आहे. आधी आम्ही दुसरीकडे राहत होतो. हे गुलाबी गुलबक्षीचं झाड आहे मस्तपैकी. हे पांढऱ्या पातळ पाकळ्या असतात असं जास्वंदीचं झाड आहे. छान मोठं झालं आहे. आत्ता काहीच फुलं दिसत नाही आहेत. तर बाबा पूजेला सुद्धा ही जास्वंदाची भरपूर फुलं काढतात. वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत आमच्याकडे जास्वंदीची. हे मोगऱ्याचं झाड आहे छोटंसं. हे इथे मध्येच कसं काय माहिती, मोठं झालंय म्हणून बाबांनी कदाचित ते हलवलं नसेल, काढलं नसेल. हा मस्त मोठा माड आहे. आधी भरपूर माड होते, पण आता बाबांनी काही ठराविकच माड ठेवले, त्यातला हा एक. हे केळीचं झाड आहे. हे छोटं झाड आहे त्यामुळे केळीचा फणा वगैरे काहीच दिसणार नाही तुम्हाला. शिवाय अननस सुद्धा आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे फुलं फळं कमीच असतात, त्यामुळे तुम्हाला ठराविकच फुलं अशी दिसतील, म्हणून मी प्रत्येक झाडाचं नाव सांगते. हे छोटं कढीपत्त्याचं झाड आहे. मला जेवण करताना जेव्हा लागतो तेव्हा मी पटकन इथूनच घेते ताजा. हे सोनटक्क्याचं झाड आहे. हे केळीचं आणि हे शमीचं झाड आहे. गणपतीला वाहतात पहिल्या दिवशी, तर हे तेच शमीचं झाड आहे. त्याला काटे असतात जरा, खूप बारीक पानं असतात त्याची, तुम्हाला माहीतच असेल. त्याच्यावर पाणी मस्त साठलंय पावसाचं. हे पानावर पडलेलं पाणी खूप छान दिसतं. तर ही केळ आहे. केळीचा फणा काही अजून आलेला नाही. आमच्या इथे माकडं पण भरपूर येतात, तर ते केळी वगैरे पण खाऊन जातात. तरी आत्ता पपईची झाडं नाही आहेत, नाही तर पपईसुद्धा भरपूर खाऊन जायचे माकडं. ही आमची विहीर आहे मस्त. त्याला झाकण लावून घेतलंय बाबांनी, अगदी असं पक्क. उघडता सुद्धा येतं वरती उचलून. जास्त खोल नाहीये. घर बांधायच्या आधी बांधली आणि मग घर बांधायला हिचंच पाणी वापरलं. कधीही आटली नाही. पावसाळ्यात तर तुडुंब भरते सुद्धा. यावेळी थोडासा पाऊस कमी झालाय त्यामुळे एवढी वरपर्यंत पाणी नाही आलं. अजून सुद्धा खूप कामी येते आमच्या. तिकडे पलीकडे गवती चहा आहे, मस्त फुललाय बघा. शेवग्याचं झाड सुद्धा आहे छोटंसं. एक कढीपत्त्याचं पण झाड आहे, तुम्हाला नीट दिसत नसेल, अगदी बारीक पान आहेत त्यामुळे ते पटकन दिसून नाहीत आणि मी पुढे पण जात नाही आता. पाऊस नुकताच पडून गेलाय तर सगळीकडे ओलं झालंय. नारळ फोफळीची पण झाडं आहेत, अगदी वर उंच गेलेली आहेत. काही सुपाऱ्या सुद्धा लागलेल्या आहेत, फुल्या झाल्यात पण आता. हे बेलाचं झाड आहे. बेलाचं झाड छोटं होतं आधी, आता इतक्या वर्षात एवढं मोठं झालंय. महादेवाला आम्ही हेच बेल वापरतो आमच्या घराच्या झाडाचं. आणि हे आवळ्याचं झाड आहे, राजावळा म्हणतो आपण, छोटासा आवळा असतो तो. तर त्याला अजून सुद्धा इतक्या वर्षात राजावळे आलेलेच नाही आहेत. हे रामफळाचं झाड आहे. रामफळ सुद्धा याला नाही आले कारण हे जरा छोटं झाड आहे. ह्याहून खूप उंच झाड असतं रामफळाचं. आमच्या आधीच्या घरी रामफळाचं झाड आहे, तर तिथे भरपूर रामफळं येतात अजून सुद्धा. खूप आम्ही एन्जॉय केली ती रामफळं खाऊन. माझे बाबा स्वतः चढायचे रामफळाच्या झाडावर आणि भरपूर रामफळं काढायचे. खूप छान टेस्ट होती रामफळांना. हे कोकमाचं झाड आहे. आधीच्या आमच्या घरी मोठं कोकमाचं झाड होतं, त्याच्यावर भरपूर कोकमं यायची. आणि हे शेवग्याचं छोटं झाड आहे. आणि हे जांभळाचं झाड आहे. थँक गॉड मला सगळी झाडं ओळखता येतात.
फुलपाखरू पण मस्त उडते. माझ्या या दादरच्या घराच्या समोर सुद्धा एक जांभळाचं मोठं झाड आहे. पण ही आता 17 वर्षात आधी खूप छोटी झाडं होती, आता एवढी मोठी झाली आहेत तरी सुद्धा फळं द्यायच्या इतपत मोठी झालेली नाहीयेत. म्हणून आता तुम्हाला काहीच फळं दिसणार नाहीत. तरी मी खूपशी झाडं दाखवली. फक्त नारळ सुपारी तेवढीच काय ती फळं दिसली आहेत, नेहमीची असतात ती. तर इथे सुद्धा मोगरा आहे, शिवाय जास्वंदाचं पण झाड आहे. आणि इकडे पलीकडे पर्या आहे, म्हणजे पावसाचं जास्तीचं पाणी जातं ते. शिवाय इथं बाबांनी मिरचीचं झाड लावलं आहे बघा. मिरच्या सुद्धा त्याला नाही आहेत, कारण मिरच्या सगळ्या काढून घेतल्यात. शिवाय हे वांग्याचं झाड आहे, वांग्याचे फुलं आलेली आहेत. फुलं आलेली आहेत म्हणजे तिथे आता वांग येणार आहे. वांग सध्या आलेलंच नव्हतं, तर हे आता पहिलंच वांग असणार आहे. जिथं जिथं फुल येतं तिथं वांग येतं. ही लांबोडी वांगी आहेत आमच्याकडे. तर बाबांनी असेच वांगी आणि मिरची अशी 2 झाडं लावलेली तिथे भरपूर. तर आता भरपूर वांगी आणि मिरच्या पण भरपूर येणार आहेत. बारीक मेथी, आपण ज्याला समुद्री मेथी असं म्हणतो, तर ते आणि भेंडी सुद्धा लावतात बाबा मधून मधून. सध्या आता पावसाळ्यानंतरच असेल. आणि हे मांडव घातलेला आहे हा वेलींसाठी. मोस्टली बाबा भोपळा लावतात, त्यामुळे त्याच्या वेली अशा मांडवावर पसरतात. शिवाय तोंडली पण लावतात आणि दोडका सुद्धा लावतात. तर त्यांच्या वेली अशा पसरतात आणि भोपळे आणि दोडके, तोंडली असं येत राहतं. इथं पण शमीचं झाड आहे, हे सुद्धा मोठंच झाड आहे. शिवाय इथे भोपळ्याचा छोटासा वेल आलेला आहे, तो अजून असा पसरेल वरती मांडवावर. मोठे मोठे भोपळे येतात. मागच्या वेळी सुद्धा मी एक मोठा भोपळा आणला होता आणि सगळीकडे वाटला होता आजूबाजूला. तर बघू यावर्षी कसा भोपळा येतोय. हे सीताफळाचं झाड आहे मस्तपैकी. याला भरपूर सीताफळं आलेली. सीताफळाच्या झाडावर बसून माकडं खात होती. आम्हाला तिथून खिडकीतून दिसतं. हे सीताफळाचं झाड डायनिंग टेबल आहे तिथून दिसतं डायरेक्ट, त्यामुळे आम्हाला माकडं पण खाताना दिसत होती. शिवाय हे कढीपत्त्याचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे हे. आता अगदी भरपूर कढीपत्ता हवा असेल, कढीपत्त्याचं तेल बनवायचं असेल, चटणी बनवायची असेल, तर आम्ही इथला हा भरपूर कढीपत्ता काढतो. 1-2 झाडंसुद्धा मी कढीपत्त्याची इथलीच नेली होती. पण इथं जसा हा बहरलाय तसं काय माझ्या इथे कुंड्यांच्यात काही झाड टिकलं नाही ते, त्यामुळे मी विषयच सोडून दिला परत कढीपत्त्याचं झाड न्यायला. खूपशी झाडं मी इथून नेते, बाबांना काढायला सांगते छोट्या छोट्या फांद्या. पण इथं जशी छान होतात तशी इकडे मुंबईला ती चांगली टिकत नाहीत, चांगली वाढत नाहीत. आत्तासुद्धा मी 2-3 तुळशीची झाडं आणली आहेत, बघूया आता ती कशी होतात. पुढे काही नाही आहे, तर पुढे नाही जात मी. शिवाय दुर्वा सुद्धा भरपूर येतातच आत्ता पावसाळ्याच्या दिवसात. काढून झाल्यात, त्यामुळे त्या पण आता कमी आहेत. हा मोगरा सुद्धा छोटासा आहे, पण फुलं काही आलेली नाही. हे पण जास्वंदीचं झाड आहे, लाल जास्वंद आहे, जास्त पाकळ्यांचं. हे वरती दिसतंय ते फणसाचं झाड आहे, खूप मोठं आहे, पण त्याला आत्ता यावर्षी तरी अजून फणस आलेलं नाही आहे. आमच्या जुन्या घरी भरपूर मोठं फणसाचं झाड आहे, त्याला अगदी हात लागेल अशी उंचीवर फणस यायचे. हे छोटं शेवग्याचं झाड आधी खूप मोठं होतं, ते वादळात पडलं. तर अशी भरपूर वेगवेगळी झाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत. हे मागचं दार आहे आमच्या घराचं आणि हे पुढचं दार आहे. मी आत आले आता, कारण आता संध्याकाळ झाली आहे, तर डास वगैरे भरपूर येतात. योग्य त्यावेळी दार बंद केलेलंच बरं. तर ही पहिली खोली आहे. देव्हारा आहे आमचा इथे. अगदी साधा सिंपल बाबा खालीच मांडतात चौरंगावर, आणि स्वामींचा फोटोसुद्धा ठेवला आहे. तिकडून आल्यानंतर हॉलमधून इथे डायनिंग टेबलची खोली आहे. आमचं एकदम साधं घर आहे, साध्या पद्धतीने आम्ही ठेवलं आहे. आणि इकडे किचन मी आधी पण तुम्हाला दाखवलं होतं सुकारकाम करताना. रात्रीच्या जेवणाची तयारी झालेली आहे. आता पुढे आपण, ही आमची खोली तिघींची. थोडासा पसारा पण आहे, खूप महिन्यांनी भेटतोय तर थोडासा पसारा आणि आवरावर पण चालू आहे. माझ्या मुलाला इथेच झोपवलं याच खोलीत. शांत असतं इथं जरा. वरच्या वाहनांचा आवाज इथपर्यंत खूप कमी येतो, त्यामुळे याला इथे खूप छान शांत झोप लागते. मधल्या पॅसेजमधून आपण डायरेक्ट या खोलीत येतो. ही आमची एक्स्ट्राची खोली आहे मोठी. तर आम्ही इकडे कपडे वगैरे वाळत घालतो, त्याचं स्टँड पण इकडे आहे. शिवाय एक कपाट आहे, स्टोरेज छोटंसं. आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे.
शिवाय बेसिन आणि वॉशिंग मशीनसुद्धा याच खोलीत ठेवलेलं आहे. तर असं आहे माझं माहेरचं घर आणि आजूबाजूचा परिसर. तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.